शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या कर्जमाफीची तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघत होता, त्या कर्जमाफीचे पैसे आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट आदेश दिल्यानंतर आता कर्जमाफीचे 2 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात होणार आहे. ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे मागच्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीची वाट बघत बसले होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या आदेशानंतर शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी हजारो कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय आजपासून राबवण्यात येणार आहे. मागील अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही सर्वात मोठी भेट आता मिळणार आहे. नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडला होता. आणि आता या दोन्ही हप्त्यांचे वितरण पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाने थेट कर्जमाफी वाटपाचे आदेश या ठिकाणी दिलेत. बघा बांधवांनो, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितलंय 3 टप्प्यांमध्ये कर्जमाफीचे पैसे तुम्हाला मिळतील. पात्र शेतकऱ्यांची निवड यामध्ये करण्यात आली आहे. आज पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप दिवसभर होणार. उद्या दुसऱ्या टप्प्यात पुढील जिल्ह्यांमध्ये वाटप होणार. त्यानंतर परवा शेवटच्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात वाटप पूर्ण होणार. असं 3 दिवस पैसे वाटण्याचा मुहूर्त या ठिकाणी कर्जमाफीचा लागल्याचं आता पाहायला मिळतंय. शेतकरी बांधवांनो, माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महिन्यांपासून कर्जमाफीचा दुसरा टप्पा कधी येणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळालाय. बघा बांधवांनो, हे पैसे म्हणजे 1 लाख नाही, 1.5 लाख नाही, तर पूर्णपणे 2 लाख रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आणि हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. कोणताही मध्यस्थ नाही, कोणताही दलाल नाही, थेट सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. ही अधिकृत बातमी या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला आत्ता एक महत्त्वाची गोष्ट सांगते बांधवांनो. हे पैसे मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत. ती कामे जर तुम्ही केली नाहीत तर कर्जमाफीचे 2 लाख रुपये तुमच्या खात्यात येणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ती कामे कोणती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आत्ता फक्त 1 मिनिट काम बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ नीट ऐका, कारण यातील माहिती तुमच्या खूप उपयोगाची आहे. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बघा बांधवांनो, आपल्या राज्यात एकूण जर पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचे पैसे वाटप होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. कारण या भागातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे आणि या भागातील शेतकरी सर्वात जास्त कर्जबाजारी आहेत. त्यामुळे या भागाला सर्वात आधी न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये अकोला जिल्हा सर्वात पहिल्यांदा घेण्यात आलेला आहे. अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ, दारव्हा, नेर, पुसद, उमरखेड, वणी, बाबुरगाव या तालुक्यांमध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, इकडे लक्ष द्या. अमरावती, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा. अर्धापूर, भोकर, बिलोली,
देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर लातूर जिल्हा, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर या भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बीड जिल्हा, आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार या भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहेकर, मोताळा, लोणार, सोनारा, शेगाव या भागामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर जालना जिल्हा, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यांमध्ये कर्जमाफी वाटप होणार आहे. बघा बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की फक्त काही विशिष्ट बँकांमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकून बसले होते. त्यामुळे आता सरकारने काही ठराविक बँका निश्चित केलेल्या आहेत. पहिली बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक. दुसरी, जिल्हा सहकारी बँक. तिसरी, HDFC बँक. चौथी, ICICI बँक. पती कोटक महिंद्रा बँक. सहावी, पोस्ट ऑफिस बँक. सातवी, बँक ऑफ महाराष्ट्र. आठवी, बँक ऑफ इंडिया. नववी, स्टेट बँक ऑफ इंडिया. दहावी, कॅनरा बँक. अकरावी, बँक ऑफ बडोदा. बारावी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. या 12 बँकांमध्ये ज्यांचे खाते आहे त्यांनाच आज कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. आता बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणती कामे करायची आहेत ते नीट ऐका, कारण ही कामे जर केली नाहीत तर पैसे खात्यात येणार नाहीत हे लक्षात असू द्या. मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलेली ही कामे तुम्हाला येत्या 4 दिवसांच्या आत करायची आहेत, कारण कोणत्याही क्षणी पैसे वाटप सुरू होऊ शकतं. आणि जेव्हा तिकडून पैसे सोडले जातात तेव्हा तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तर 30 ते 35 मिनिटांमध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. पहिलं काम म्हणजे आधार जोडणी. बांधवांनो, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. खातेदाराने बँकेमध्ये आपल्या खात्यासोबत स्वतःचा आधार क्रमांक नोंदवणे हे करणं गरजेचं आहे. हे काम जर अजून झालेलं नसेल तर आजच्या आज बँकेत जा आणि हे काम करून या. उद्यावर अजिबात ठेवू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरं काम म्हणजे आधार सीडिंग. शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी खातेदाराने बँकेमध्ये आपल्या बचत खात्यासोबत आधार क्रमांकाची जोडणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक बोटांचे ठसे यांची माहिती सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपोजिटरीकडे पाठवली जाते आणि त्याद्वारे माहितीची सत्यता आणि अचूकता पडताळणी केली जाते. तिसरं काम म्हणजे आधार प्रमाणीकरण. कर्जमाफीची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडणे, लिंक करणे आणि त्याचे प्रमाणीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही तीनही कामे जर तुम्ही पूर्ण केली तर कोणत्याही क्षणी सरकारने पैसे सोडले की थेट तुमच्या खात्यात ते जमा होतील. बघा बांधवांनो, आता अपात्र कोणाला केलं जाईल हे पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळी कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे कोणाला पैसे मिळणार नाहीत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार बँकेशी जोडलेलं नाही अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरं कारण म्हणजे ज्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज घेतलेलं आहे अशांना देखील या लाभातून वगळण्यात येणार आहे. तिसरं कारण म्हणजे ज्यांचं बँक खातं निष्क्रिय आहे त्यांना देखील अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमचं खातं सुरू असल्याची खात्री करा आणि ज्यांनी चुकीची माहिती देऊन कर्ज काढलेलं आहे अशांवर सरकार कारवाई करणार आहे असं देखील सरकारने स्पष्ट सांगितलंय. आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितले ते समजून घेऊया. ते म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय.
त्यानंतर ते म्हणाले की जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की सुरुवातीला अशी अट होती की ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा फायदा मिळाला आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाईल. परंतु अनेक आमदारांच्या आग्रहाखातर आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख शेतकऱ्यांना ज्यांना आधी वगळण्यात आलं होतं त्यांना देखील संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्वी जर कर्ज 2,01,000 रुपये असेल तरी शेतकऱ्याला कोणताही लाभ मिळत नसे. मात्र आता नियम बदलला असून 2 लाखांवरली रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यास उरलेले 2 लाख रुपये सरकार भरणार आहे. यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांनाही फायदा मिळेल. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की यंदा अल निनोचं संकट असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून चालू वर्षाचे कर्ज भरण्याची अट तातडीने रद्द केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 48,000 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्याची मोठी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना डबल फायदा होणार आहे बांधवांनो. आता बघा 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी काय अट आहे ते पण समजून घ्या. मागील 3 वर्षांपैकी कोणतेही 2 वर्षात जर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना या 50,000 रुपयांच्या अनुदानाचा लाभ दिला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही नियमित कर्ज भरत असाल तर तुम्हाला 2 लाखांवर 50,000 रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आनंद झाला असेलच बांधवांनो. बघा बांधवांनो, एकंदरीत जर विचार केला तर ही आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही पात्र शेतकऱ्याला या ठिकाणी वगळण्यात येणार नाही. फक्त ओरिजिनलमध्ये जे शेतकरी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज घेतलेलं आहे अशाच गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील. आज नाही आले, उद्या नाही आले तरी काळजी करायची नाही, कारण हे पैसे येणारच आहेत. आणि पैसे खात्यात आले की तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला कळेल की 2 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत आणि तुमचं कर्ज माफ झालंय. बांधवांनो, एक शेवटची महत्त्वाची गोष्ट सांगते. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. कोणी सांगत असेल की पैसे द्या, मी कर्जमाफी करून देतो, तर अशांपासून सावध राहा. हे काम तुम्ही स्वतः बँकेत जाऊन किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन करू शकता. आणि बांधवांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील नातेवाईकांच्या शेजारच्या शेतकरी बांधवांना देखील ही माहिती द्या, कारण त्यांना ही माहिती मिळाली नाही तर ते या लाभापासून वंचित राहतील. हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. धन्यवाद बांधवांनो.